कवर्ध्यारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिरामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। मजास्ते जरी चरण तरी आज सवे करितो गमन। ऐसा चिंताक्रांत उद्विग्न झाला असे मानसी। श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही रायगड नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारा हा भक्ती विजय ग्रंथ यथासांग पद्धतीनं चालू आहे। सज्जन मायबाप हो, पहिलं प्रथम पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन भक्ती विजय ग्रंथातील हा 16वा अध्याय आणि 16व्या अध्यायातली उर्वरितली सेवा। सज्जन व मायबाप हो, कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। कुर्मदास असणारे लहुळ या गावात आले आणि त्या लहुळ या गावामध्ये येऊन भगवान परमात्मा मनामध्ये विचार करू लागले, जरी असता मज कर चरण, मला जर पाय असले मला जर हात असले तर मी यात्रेकरू सोबत असणारं पंढरपूरला जात होतो। कारण एकच दिवस असणारा एकादश राहिलेली होती। उदयिक म्हणजे सकाळी, बरं का, उद्या सकाळी असणारं त्या ठिकाणी एकादश आहे आणि म्हणून माझ्याकडे असणारं पायही नाहीत आणि हातही नाहीत। चिंता लागली, बरं काय, चिंतेसे घटे चतुराई, म्हणून तुम्ही आम्ही चिंता करू नये मायबापू। परंतु कुर्मदासाला चिंता का लागली? कारण भगवान परमात्म्यानं कुर्मदासाला हातही दिलेले नव्हतं आणि पायही दिलेले नव्हतं, बरं काय, तरी सुद्धा कुर्मदास असणारं लहुळ या गावापर्यंत आलेले आहे। भगवंताचे किती उपकार आहेत महाराज, तुम्हा आम्हाला सगळं दिलेले आहे, परंतु आम्ही त्या ठिकाणी सगळं देऊन सुद्धा त्या देवाला विसरल्या, बरं काय, देवाला दूर कराल्या, बरं काय, आणि मग त्या ठिकाणी आम्ही या मायारूपी सागरात अडकल्या। कथा ऐका आणि कथा आचरणात आणा मायबापू, बरं काय, आणि म्हणून चिंताक्रांत झालेला हा कुर्मदास आता काय होती मायबापू ऐका। चपळाची सवे जान पांगुळाशी न करवे गमन। उद्धारायसी कृपणाशी दान देता नयेची सर्वथा। चपळा ऐसे जाण पांगुळाशी न करावे गमन। हरणासारखा चपळ आहे, त्याला जर पांगुळ म्हणजे ज्याला पाय नाही त्याला त्याच्यासोबत जाता येईल का? जाता येणार नाही महाराज। किंवा एखादा धनवान माणूस आहे आणि तो उदार अंतकरणाचा आहे, उदार अंतकरणानं दान द्यायलंय, पण एखाद्या माणसाकडे धन खूप आहे पण तो मनानं चिंगूट आहे, बरं काय, त्याला त्या उदार अंतकरणाच्या माणसासारखं त्या ठिकाणी दान करता येईल का? करता येणार नाही मायबापो। बारकाईनं चिंतन करा, माणूस किती गरीब असो त्यानं जर उदार अंतकरणाचा जर असला तर त्यानं दान केल्याशिवाय राहत नाही। आणि म्हणून असणारा कुर्मदास मनात विचार करायले, बरं काय, मी कसा आहे तर त्या चिंगूट माणसासारखा आहे, बरं काय, कारण माझ्याकडे असणारे पायही नाहीत आणि हातही नाहीत। अशा प्रकारचं स्वतःला समजून घ्यायला मायबापो। कारण तुम्ही आम्ही असणार आपला मोठेपणा करत्या, पण कुर्मदास आपला मोठेपणा करायलेत काय? करणार आलेत नाही बापू। म्हणून या मानवाच्या जन्माला आल्यावर तुम्ही आम्ही असणारा असा विचार करावं, आपण स्वतःला शहाणा समजू नये, आपण स्वतःला मोठं समजू नये, कारण जगामध्ये आपल्यापेक्षा बलाढ्य वीर आहेत महाराज। अनेक असणारे ज्ञानीवंत विद्वान आणि धनवान लोक आहेत, बरं काय, ताकदवान लोक आहेत, रूपवान लोक आहेत, आणि म्हणून कुर्मदास स्वतःला असणारा आपल्याला कमी समजू लागले आहेत, असा विचार असणारा कुर्मदासाचा चालू आहे महाराज। की क्षुधार्तयाचे बरोबरी रोगी जेविल कैसिया परी। की भास्कर तेजाची सरी चंद्र कैसी करील। सज्जन मायबाप सुधारती आहे, बरं काय, आणि सुधारती म्हणजे भूक लागलेला त्याची बरोबरी असणारा त्या ठिकाणी रोगी माणूस करेल काय? करणार नाही मायबाप। बारकाईने चिंतन करा, बरं काय,
अहो एखादा पैलवान माणूस आहे, त्याला भूक लागली, त्यानं 4ही भाकरी खाते आणि 5ही खाते. आणि एखाद्या माणसाला ताप आली, त्यानं जर्जर झालाय, त्यानं जर 4 भाकरी खातो म्हणलं तर जमल का? जमणार नाही, कारण मी रोगी आहे. कोण म्हणाले? कुर्मदास म्हणाले ता, बरं काय. आणि पुढे जाऊन म्हणाले ता, भास्कराची बरोबरी खदोत किडे करतील काय? भास्कर म्हणजे सूर्य आहे महाराज, आणि सूर्याची बरोबरी खदोत किड्याला करता येईल का? करता येणार नाही. खदोत किडा म्हणजे मी आहे, आणि हे वारकरी सगळे जाणारे म्हणजे सूर्यासारखे आहेत, बरं काय. आणि म्हणून त्यांची आणि माझी बरोबरी होईल का? कल्पना ती होणार नाही. म्हणजे स्वतःला कमी समजू लागलेले आहे, बरं काय. मग काय म्हणलंय? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुश मार. सज्जनो मायबापो, लहानपणा घेवावं. मोठेपणा काही कामाचा आहे का? काहीच कामाचं नाही माय बापो. म्हणून लहानपण साधू संतांना लहानपण मागितलंय देवाला. तुम्ही आम्ही मोठेपणा मागता माय बापो. मला बरं म्हणावं, मी लय मोठा आहे, मी लय राजा आहे, महाराजा आहे, असा विचार करू नये महाराज. जो कुर्मदासाचा विचार आहे तो विचार तुमच्या आमच्याकडे आला पाहिजे. मग आम्ही ग्रंथ ऐकल्या, आम्ही कथा ऐकल्या, आणि ते कथा जर आचरणात आणल्या तर पांडुरंग परमात्मा जसं कुर्मदासाची मदत केले तसं तुमची आमची केल्याशिवाय राहत नाहीत. बरं काय. बोला. सुवर्ण मोलाची समान अन्य धातून येती जाण. ही पक्वान स्वादाचा समान वादन्न जैसे न एकी. सज्जना माय बापो, सुवर्ण मोलाचा असणारा धातू आहे, त्याला अन्न धातूची त्याला बरोबरी करता येईल का? करता येणार नाही महाराज, बरं काय. आणि पक्वान्न अन्न आहे, त्याला जर त्या ठिकाणी साध्या अन्नाची त्याची जर तुलना केलं तर जमल का? जमणार नाही महाराज. बघा माय बापो, तुम्हाला सांगून जातो एक तुमच्या गावातला मूळ मुद्दा, चांगला मुद्दा. रायकोड हे नगरी म्हणजे पवित्र नगरी आहे, आणि या रायकोड नगरीमध्ये कितीतरी वर्षापासून ग्रंथ चालू आहेत, बरं काय. आमची जोडी इथं होती, त्या काकाचं काय नाव माऊली? विठ्ठल पाटील, बरं काय. अनुसया माता, त्या दोघांची जोडी त्याला कवापासून चालू केले त्यालाच ठाऊक. काल परवा ते आपल्यातून निघून गेलेत माय बापो. अथांग असणारे विठ्ठल पाटलाचे उपकार आहेत. किती उपकार आहेत त्याची काही गणना करता येईना माय बापो, बरं काय. परमार्थ टिकून ठेवलेत दोन्ही जोडीनं. माता सांगावं आणि त्या मातेचे पतिदेव वाचन करावं, बरं काय. आणि हे रायकोड नगरी म्हणजे अतिशय पवित्र नगरी आहे. कितीतरी वर्षापासून इथं अखंड हरिनाम सप्ताह, बरं काय. इथं भागवत कथा, इथं रामायण कथा, इथं जेवढे काही ग्रंथ आहेत तेवढे ग्रंथ इथं असणारे त्या ठिकाणी तुम्ही पारायण केल्यावर काय. इतकं सामर्थ्य आणि इतकी पवित्र असणारी हे रायकोड नगरी. आणि मामा, त्यातल्या त्यात महत्वाचा मुद्दा, आमचं काहीतरी भाग्य म्हणावं. का म्हणावं? कारण आम्हाला तुमच्या गावची सासरवाडी मिळाली, तुमच्या गावची मुलगी मिळाली. अहो, एवढ्या पवित्र गावची मुलगी मिळणं, आणि ते बी शंकर पाटलाची मुलगी, म्हणजे साक्षात महादेवाचं नाव, बरं काय. आणि त्या शंकर पाटलाची मुलगी मिळाली म्हणजे आम्ही सुद्धा भाग्यवान आहोत महाराज. आणि परमार्थ कवा चालू झालाय माय? तुमच्या गावची मुलगी केल्यावर, इथला जावाई झाल्यावर तुमची संगत मिळाली. तुम्ही फार श्रेष्ठ, तुम्ही संत, संताच्या संगती मनोमार्ग गती. आणि श्रीपती येणे पंते माय बाप, तुम्ही असणारे संत, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पती कीर्तिवानो, बरं काय. आणि म्हणून तुमच्यामुळे आम्हाला हे भक्तीचा मार्ग मिळाला. आणि म्हणून रायकोड नगरी कशी आहे? अतिशय पवित्र आहे, बरं काय. बोला महाराज. काम धेनुचे ऐश्वर्य पाहे, इतर पशूंची जैसे नये, कल्पतरूची सरी काय, आणि तरुंदराशी. सज्जनो माय बापो, या वहीमध्ये 2 असणारे त्या ठिकाणी उदाहरण दिले. कामधेनूची असणारी तुलना इतर पक्षाबद्दल, पशुबद्दल करता येईल का? करता येणार नाही. कल्पतरू नावाचा वृक्ष, बरं काय माय बापो, तर बाकीच्या झाडाची त्याला बरोबरी करता येते का? करता येणार नाही बाकीच्या झाडांना त्या कल्पतरू नावाच्या वृक्षाची, बरं काय. कल्पतरू नावाच्या वृक्षावरच्या खाली बसल्यावर कल्पिलेले देते महाराज, बरं काय. आणि म्हणून हे जाणारे यात्रेकरू कोण आहेत? कल्पतरू नावाचे आहेत.
बरं काय, कामधेनू आहे आणि मी असणारं एखादं काटेरी बाबूळ आहे, काटेरी झाड आहे, आणि म्हणून मला त्यांची तुलना करता येईल का माझ्यासोबत? करता येणार नाही. किती लहानपणा आहे महाराज, किती लहानपणा घेत आहेत. आणि म्हणून सज्जन हो मायबाप हो, तुम्ही आम्ही सुद्धा लहानपणा घ्यावा तरी त्या जीवाचं हित होते. महाराज बोला. देवी यात्रे करी बरोबरी मज चालता नवरे उरी म्हणून कुर्मदास अंतरी चिंताक्रांत झाला. सज्जन माय बापो, देवी यात्रे करू बरोबरी मज चालता नाही उरे उरी. त्यांच्या सोबत जर गेलो तर मला कुठल्याच प्रकारचं माझं शरीर शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून कुर्मदास चिंता कराले. चिंता लागली महाराज. चिंता कशाची लागली? भगवंताला पाहण्याची. बरं काय, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. सज्जन माय बापो, कुर्मदासाचा एकच हेतू होता, पंढरपूरला जावावा आणि त्या पांडुरंग परमात्म्याचं रूप बघावं. पण देवानं ते इच्छा पहिलंच पूर्ण केलंय की नाही महाराज? सोबत भगवान परमात्मा होते. दररोज रात्रीला देवाला बघत होते. दररोज सकाळी उठल्या उठल्या देवाचं दर्शन होत होतं. बर काय, भाव होता, प्रेम होता माय बापो. भाव बळे आखळे करतडी आवळे हरी. सज्जन माय बापो, चिंता लागली. बर काय, आणि चिंतानं त्या ठिकाणी व्याकुळ झाले. आणि काय होते महाराज बोला. मग अंतरी करुणी विचार निरोप पाठवी सत्वर म्हणे यात्रे करू हो माझा नमस्कार रुक्मिणी वरासी सांगावा. सज्जन माय बापो, अंतरी म्हणजे मनाच्या ठिकाणी. बरं काय, अंत चतुष्टीच्या ठिकाणी मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी विचार केला. बरं काय, आणि यात्रेकरू जवळ असणारा निरोप पाठवाले. यात्रेकरूंना विनंती करायला, महाराज माझा निरोप असणारा पांडुरंग परमात्म्याला द्या, माझा नमस्कार असणारा त्या भगवंताला द्या. बघा माय बापो, काय प्रेम आहे. आणि थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. देवाला दुसरं काहीच लागत नाही. आणि ते असणारं प्रेम कुर्मदास असणारे व्यक्त करू लागलेले आहे. मी परदेशी अनाथ दीन कर चरण मज कारण वावा एकादशीस तुमचे दर्शन होणे न दिसे सर्वता. मी परदेशी अनाथ दीन. त्या यात्रेकरूंना सांगाले, भगवंताला अशा प्रकारचं सांगा, मी कसा आहे, मी परदेशी आहे, मी अनाथ आहे, मी दीन आहे. बरं काय, मी गरीब आहे. आणि माझा निरोप असणारा सांगा. मला कर नाहीत, चरण नाहीत, पाय नाहीत, आणि एकादशीला मला येणं होत नाही. आणि म्हणून माझा निरोप भगवंताला सांगा. बरं काय, हुळा पासोनी 7 कोस पुढे पंढरी राहिली आसे तरी 7 दिवस यावयास पाहिजेत. सज्जन माय बापो, त्या यात्रेकरूला सांगू लागलेले आहे, बाबा लवळ बसून पंढरपूर 7 कोस दूर आहे, म्हणजे 21 किलोमीटर. बरं काय, आणि मग तिथपर्यंत याला 7 दिवस मला लागतात. बरं काय, आणि दिवस किती राहिले? ते एकच राहिलेले आहे, उदयिक. बरं काय, आणि म्हणून मला तिथपर्यंत येणं होत नाही देवा. आणि म्हणून माझा निरोप भगवंताला सांगा. बरं काय, आता येथवर येऊनी जग जेटी मज सांभाळी कृपा दृष्टी मी तुझे भेटी विना कष्टी होतसे पोटी बहुतची. आणि मग त्या भगवान परमात्म्याला सांगा, इथवर येऊन असणार कृपा दृष्टी. बरं काय, मला सांभाळा देवा. माझ्या मनामध्ये असणारे कष्ट झालेले आहेत, मी व्याकुळ झालेले आहे. आणि मला एकच माझी उत्कंठा आहे की भगवान परमात्म्याची कधी भेट होईल, पांडुरंगाची कधी भेट होईल. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. जातक इच्छिती जलधर की चंद्र पाहती चकोर तैसेच मी निरंतर तुझी वाट पाहतसे. सध्या बाबा जात
चातक पक्षी ज्याप्रमाणे पाण्याचं असणारं वाट बघते, चंद्र असणारा चकोर असणारा चंद्राची असणारी वाट बघते चंद्र अमृत प्राशन करण्यासाठी, आणि तशा प्रकारचं भगवंता मी तुझी वाट बघत आहे बरं काय, आणि त्या वारकऱ्यांना विनंती करत आहे बरं काय. सज्जन हो, माय बाप हो, माझ्या गरीबाचा निरोप भगवंतापर्यंत त्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत सांगा, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. धुंडी ती धेनुसी वा की अंडज पाहे पक्षी निसी, तैसा कुर्मदास तुझसी मानसी चिंतित. सज्जन माय बाप, वस्य धुंडती धेनुसी, जशा प्रकारचं गायीचे लेकर गायीची वाट बघतात संचपारखी बरं काय, जशा प्रकारचं रात्र जवळ आल्यावर ते अंडज पक्ष्यांचे पिल्ले आपल्या आईची वाट बघतात, तशा प्रकारचं असणार मी तुझी वाट बघत आहे बरं काय देवा. अशा प्रकारचा निरोप भगवंताला द्या बरं काय. धार काही तुझ वाचोनी अनेक नाही, धन संपत्ती विठाबाई विन काही दिसेना. बघा महाराज, भगवान परमात्म्याला बोलू लागले तेव्हा, गोतवीत आधार काही, मला गोत्र नाही, मला नातं नाही, गोत नाही, काहीच नाही बरं काय. धन संपत्ती तूच इटाबाई. जाऊन सांगा देवाला, महाराज माझी माय, माझी बाप, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहिणे बंधू चुलता कृष्ण माझा, माझं सगळं काही तू आहेस देवा, मला कोणीही नाही तुझ्याशिवाय बरं काय. माझं धन संपत्ती तू आहेस बरं काय. गार उडे आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी, आणि अशा प्रकारचं करून देवा मला येऊन भेट बरं काय. अनाथ नाथ कृपा सागरम तू म्हण विशिषा रंगधर, तरी आता येऊन येथवर तरी उद्धार दिनाचा. सज्जन माय बाप, कुर्मदासत्या वारकरी लोकांना सांगू लागलेले आहे बरं काय. निरोप द्या पंढरपूरच्या पांडुरंगाला. अनाथ नाथ, देवाला काय शब्द आलेला आहे, अनाथाचा नाथ बरं काय. मी अनाथ आहे आणि माझा नाथ असणार तू आहेस. काय म्हणलंय, कृपा सागर, भगवान परमात्मा तू कृपेचा सागर आहेस बरं काय. आणि हे बिद्र करी साचार, या बिद्राला असणार सत्य कर देवा, इथवर ये आणि इथवर येऊन माझा उद्धार कर. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. करुणा सांगून यात्रे कर्यासी करी नमनिया, निरोप सांगोनी चक्रपाणी सत्वर येथे पाठवा. ऐसी करुणा सांगुनी बर काय. एवढी करुणा सांगले महाराज कोणाला, यात्रे करीसी करी विनवणी, यात्रा करू लोकांना विनंती करायला बरं काय. एवढी करुणा माझी सांगा भगवंताला, आणि सत्वर असणार त्या ठिकाणी इत्रोक असणार भगवंताला पाठवा, आणि पाठवून असणारी माझी इच्छा पूर्ण करा. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. अवश्य म्हणून उतावे वारकरी चालले तत्काळ, विठ्ठल नाम घोष सकळ करीती झाले ते धवा. सज्जन माय बाप, अवश्य म्हणून उत्तावेळ झालेले आहे. बघा माय बाप, उत्तावेळ कशासाठी झाले, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही आम्ही उत्तावेळ झाल्या माय बाप, मायारूपी सागरासाठी, नाशिवंतासाठी बर काय. नाशिवंत देह जाणार सकळ आविसे खातो काळ सावधान. सज्जन माय बापो, जेवढं दिसते तेवढं नाचते, याच्यासाठी आम्ही उत्तावळ झाल्या. आणि यात्रे करू उत्तावेळ झाले तर पंढरपूरला जाण्यासाठी बरं काय. आणि म्हणून त्या ठिकाणी अवश्य म्हणले, आणि तिथून विठ्ठल नामाचा घोष कराले. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, त्या नामाचा घोष कराले. आणि घोष करत समोर जाऊ लागलेले आहे. पंढरपुरी महाद्वारी
नामदेव कीर्तन करिया काळ दिंडी घेऊनी करिया सप्रेम गजरी डुल्ला सज्जन माय बापो इकडे पंढरपूरच्या पांडुरंग